नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह 12वी सायन्स. प्रिव्हियस इयर्स 11 सायन्समध्ये डेरिव्हेटिव्ह काय असतो, डिफरन्शिएशनमध्ये कोणकोणत्या टेक्निक यूज केल्या जातात, सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, हे आपण सगळं बघितलेलं आहे. तेच आपल्याला आज डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्हमध्ये बघायचं आहे. 12 सायन्समध्ये काय काय दिलं आहे, किती मार्काला चॅप्टर दिला आहे, काय दिलं आहे. लेट स्टार्ट. आपल्याला काय दिलं आहे बघा, डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन हा जो चॅप्टर आहे का नाही, हा 12 सायन्सला आहे, 11 सायन्सला आहे. डिफरन्शिएशनमध्ये न्यू जे सिलेबस आहे आपला 2019 साली चेंज झालेला, तोच पॅटर्न सध्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन. आपण डिफरन्शिएशनमध्ये काय काय दिलेले असते ॲक्टिव्हिटीज, त्या काल थोड्याफार बघितल्यात. आज याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, कोणकोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत डिफरन्शिएशनमध्ये, डेरिव्हेटिव्हमध्ये. डिफरन्शिएशन हा जो चॅप्टर आहे, हा किती मार्काला चॅप्टर आहे मित्रांनो? 9 मार्काला आहे, बरोबर. बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी. डिफरन्शिएशन हा टोटल 9 मार्काला चॅप्टर आहे, टोटल 9 मार्क्स. मग 9 मार्कापैकी तुम्हाला 3 मार्क कशाचे पडणार आहेत? थेरमचे काय आहेत? देर आर 3 मार्क्स. आणि कोणतं सायन्स आहे? 12 सायन्स. 12वी सायन्सला तुम्हाला ऑलरेडी काय दिलेलं आहे, डिफरन्शिएशन हा जो चॅप्टर आहे, हा किती मार्काला आहे? 9 मार्क्सला आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट कोणकोणते आहेत ते बघा. तर सगळ्यात पहिले काय आहे? स्टँडर्ड फॉर्म्युली. हे आपल्याला प्रिव्हियस इयर म्हणजे 11 सायन्सच्या वर्गामध्ये किंवा स्टँडर्डमध्ये तुम्ही ऑलरेडी घेतलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी जे तुम्ही लिहिलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मग 11 स्टँडर्डमध्ये तुम्ही स्टँडर्ड फॉर्म्युले पाठ केलेले ते तुम्हाला आले पाहिजेत. हा पहिला पॉईंट. डिफरन्शिएशन शिकताना पहिला पॉईंट काय आहे? स्टँडर्ड फॉर्म्युले किंवा स्टँडर्ड फंक्शन्स. दुसरा डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. स्टँडर्ड फॉर्म्युले सारखेच आहेत. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. माणसाचे कसे रूल आहेत तसे डेरिव्हेटिव्ह सुद्धा काही रूल्स आहेत. मग माणसाचे काय रूल आहेत की माणूस सकाळी लवकर उठतो, अभ्यास करतो, टेक्निक वापरतो आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी त्या दिवसभरातल्या लक्षात ठेवतो. हे झाले माणसाचे रूल. तसेच काय दिलं इथं? रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय दिलंय? रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. चेन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. चेन रूल आणि कंपोजिट फंक्शन काय आहे? सारखंच आहे. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन हा एक याच्यामध्ये पॉईंट आहे, तो पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. नंतर काय दिलंय बघा आपल्याला? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगरिथमिक फंक्शन. काय दिलंय? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगरिथमिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय दिलंय? पॅरामेट्रिक फंक्शन्स. नंतर दिलंय आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही काय शिकायचं? स्टँडर्ड फॉर्म्युले, नंतर स्टँडर्ड फंक्शन्स, त्यानंतर रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह कोणकोणते आहेत? ॲडिशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, सबट्रॅक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह, मल्टिप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि डिव्हिजन किंवा आपण त्याला म्हणतो कोशंट रूल. हे झाले रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर काय आहे? कंपोजिट फंक्शन. तुम्हाला काय यायला पाहिजे नंतर? कंपोजिट फंक्शन. त्यानंतर काय आहे? कंपोजिट फंक्शन नंतर आपलं काय लक्षात द्यायचं? लॉगरिथमिक फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन आणि शेवटचा पॉईंट आहे याच्यामधला काय? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्स. असे 4 ते 5 पॉईंट आहेत. मग आता हे जे 4 ते 5 पॉईंट आहेत, तर हे कोणकोणत्या स्टँडर्डसाठी आहे किंवा कोणकोणत्या वर्गासाठी याचा यूज होतो ते आपण लक्षात घ्यायचं आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आता कोणकोणत्या वर्गासाठी याचा यूज होतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजेत. बघा नेक्स्ट काय आहे? स्टँडर्ड फॉर्म्युले. डिफरन्शिएशनचा यूज कुठं होतं, काय होतं, काल मी तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत, तुम्हाला ते आले पाहिजेत, लक्षात आले पाहिजेत. स्टँडर्ड फॉर्म्युले. आता याच्यामध्ये काय दिलंय बघा. पहिले आपण लिहिलं वाय. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? dy बाय dx. वायचा डेरिव्हेटिव्ह काय? dy बाय dx. त्यानंतर x रेज टू n, दॅट इज n x रेज टू n मायनस 1, x क्यूब 3x स्क्वेअर 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ k
कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय 0. कोणतीही कॉन्स्टंट नंबर घ्या, कोणती व्हॅल्यू घ्या, त्याचं उत्तर किती येतं 0 येतो. समजा kx मल्टिप्लाय असेल त्याचं उत्तर किती येतं k, कारण एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1. हे झाले अल्जेब्रिक. समजा याच्यामध्ये आणखीन काय येतं बघा, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो किती 1/2 रूट एक्स 1/2 रूट एक्स. रूट एक्सचा किती 1/2 रूट एक्स. देन 1/x मायनस 1/x स्क्वेअर. 1/x किती येतो मायनस 1/x स्क्वेअर आणि 1/x रेस टू n. मग मायनस 1/x रेस टू n चा किती येतो मायनस n/x रेस टू n प्लस 1. म्हणजे हा नंबर बघा n मायनस n झाला अपॉन x रेस टू n प्लस 1. 1/x चा किती मायनस 1/x स्क्वेअर. मग इथं x चा घातांक किती 1 आहे, मग 1 प्लस 1 2 आला आणि चिन्ह कोणतं आलं -1. मग आता हे जेवढे आपण फॉर्म्युले लिहिले हे कोणते आहेत अल्जेब्रिक. कोणते आहेत अल्जेब्रिक. एकदम बेसिक फॉर्म्युले आहेत, स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. हे तुम्हाला कंपल्सरी आलेच पाहिजेत. ते तुम्हाला लिहिता आले पाहिजेत, लक्षात आले पाहिजेत आणि स्वतःला सांगता आले पाहिजेत कोणत्याही टायमिंगमध्ये, तरच ते तुम्हाला सोडवता येतील. हे झाला अल्जेब्रिक पॅटर्न. मग याच्यामध्ये y डिवाय बाय डी एक्स रेस टू n n टाइम्स ऑफ x रेस टू n मायनस 1 x क्यूब 3x स्क्वेअर 2x एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 kचा 0 आणि kxचा किती आला kxचा किती आला k. हा झाला अल्जेब्रिकचा पॅटर्न. त्यानंतर आहे हा सगळा पॅटर्न कसा झाला अल्जेब्रिक फंक्शन्स. नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस एक्स. साइन एक्स नंतर असतं कॉस एक्सचा असतो मायनस साइन एक्स साइन कॉस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. हा झाला कशाचा टॅन एक्स. साइन कॉस टॅन नंतर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो मित्रांनो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स साइन कॉस टॅन. नंतर कॉट नंतर काय असतं सेक एक्स. मग सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. नंतर असतं कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आता बघा याच्यामध्ये 6 रेशिओ कोणकोणते सगळे समोर बघा इकडं कोणकोणते आहेत साइन एक्स कॉस एक्स. म्हणजे आपलं काय दिलंय साइन एक्स कॉस एक्स टॅन एक्स कॉट एक्स सेक एक्स आणि कोसेक एक्स. हे एकमेकांचे सख्खे भाऊ बरोबर, पक्के आणि सख्खे असतात एकदम, म्हणजे ते चेंज करत नाहीत, फॉर्मॅट कधीच चेंज होत नाही. मग आता याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे दिले त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं ज्याची सुरुवात सी अक्षराने झाली. म्हणजे आता कॉस एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे, कॉट एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे, कोसेक एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. म्हणजे ज्या ज्या फंक्शनची ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये सुरुवात सी अक्षराने झाली त्याचं उत्तर किती येतं निगेटिव्ह येतं, मायनस येतं. काय येतं निगेटिव्ह येतं, मायनस येतं. कधी बघायचं आहे बघा आपल्याला दिले कॉस एक्स मायनस साइन एक्स टॅन एक्स नंतर कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत, तुम्हाला ते लिहिता आल्या पाहिजेत. आता याच्यानंतर आपलं काय असतं बघा पहिले झाले अल्जेब्रिक नंतर झाले ट्रिग्नोमेट्रिक आणि नंतर असतात एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये पण बघा डेरिव्हेटिव्ह कसा असतो ई रेस टू एक्स जगातलं सगळ्यात सुखी फंक्शन आहे, सगळ्यात सुखी. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या इंटिग्रेशन घ्या सेम येतं ई रेस टू एक्स. देन ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए रेस टू एक्सचा काय येतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. नंतर लॉग एक्स बोला 1/x आणि लॉग एक्स टू द बेस ए याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे 1 बोला एक्स लॉग ए समोर लक्ष द्या इकडं. आपलं काय दिलं ई रेस टू एक्स ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग ए.
लॉग एक्सचा 1/x आणि लॉग एक्स टू द बेस एचा 1/x लॉग ए 1/x लॉग ए. हे झाले बेसिक प्रिव्हियस इयर म्हणजे 11 सायन्स. आता हे स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्ही कोणकोणत्या स्टँडर्डसाठी यूज करू शकता किंवा कोणकोणत्या एक्झाममध्ये यूज करू शकता बघा. सगळ्यात पहिले तुम्ही यूज करता 11 सायन्स. 11 सायन्सला तुम्हाला डिफरन्शिएशन आहे. नंतर 12 सायन्स 12वी सायन्सच्या वर्गासाठी सुद्धा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काय होतो यूज होतो. आणखीन डिफरन्शिएशन कुठे यूज होतं नेक्स्ट एक्झामला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MST CET देन JEE मेन JEE ॲडव्हान्स तिथं सुद्धा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह हा यूज होतो. MST CET JEE मेन JEE ॲडव्हान्स नंतर NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी दॅन इंजिनिअरिंग दॅन डिप्लोमा. म्हणजे या सगळ्या 4-5 क्षेत्रामध्ये डिफरन्शिएशन हा चॅप्टर तुम्हाला आला पाहिजे यूज झाला पाहिजे. सगळ्यांनी त्याच्या टेक्निक वापरल्या पाहिजेत. इकडं मग आपलं काय दिलं 11 सायन्स 12 सायन्स MST CET JEE मेन JEE ॲडव्हान्स आणि NDA या सगळ्या एक्झाममध्ये काय येतं डिफरन्शिएशन येतं. आता मी जेवढे लिहिले 17-18 फॉर्म्युले हे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे पाठ झाले एकदम परफेक्ट आणि ते होणार 100%. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे टेक्निक वापरायचे आहेत. ते टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहेत. फॉर्म्युले जर तुमचे एकदा लक्षात राहिले तर ते कसे यूज करायचे ते ऑटोमॅटिक माणसाला येतात. फक्त लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. मग आता इथून पुढं किती चॅप्टरची तयारी होणार तुमची 12वी सायन्समधला जो पार्ट सेकंड आहे फर्स्ट चॅप्टरपासून ते 7 चॅप्टरपर्यंत म्हणजे 7 चॅप्टरचा तुमचा 20% तयारी होणार आहे. 20% 20% आपली काय होणार तिथं तयारी होणार आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक टेक्निक आपण लक्षात ठेवू ते सोडवायची. बघा सर्वांनी लक्ष द्या. आता इकडं काय बघा स्टँडर्ड फॉर्म्युले वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx देन x⁻n n टाइम्स ऑफ x⁻n - 1 x³ 3x² x² 2x x चा डेरिव्हेटिव्ह 1 k चा 0 kx चा k √x 1/2 √x 1/x - 1/x². 1/x⁻n x⁻n आहे मायनस n लिहायचा अपॉन x⁻n + 1 sin x cos x minus sin x tan x sec² x cot x minus cosec² x sec x into tan x cosec x minus cosec x into cot x. म्हणजे आपल्याला काय दिलंय हे ज्याची सुरुवात ट्रिग्नोमेट्रीमध्ये C अक्षराने होती त्याचं उत्तर काय घ्यायचं मायनस घ्यायचं. काय घ्यायचं मायनस घ्यायचं. काय घ्यायचं इथं मायनस घ्यायचं. नंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म मग एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये काय काय दिलं e⁻x a⁻x मल्टिप्लाय log a log x 1/x आणि log x टू द बेस a 1/x log a 1/x log a. आता हे फॉर्म्युले पाठ कसे करायचे किंवा लक्षात कसे ठेवायचे याचे टेक्निक असतात काही 2-3 त्या टेक्निक बघा. सगळ्यात पहिले काय करायचे फॉर्म्युले आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. नोटबुकमध्ये लिहिल्यानंतर एक FTR पेज तयार करायचं. ते FTR पेजवर आपण लिहून घ्यायचे. मग FTR पेजवर लिहिल्यानंतर ते टेक्निक वापरायच्या. समजा आपण जास्त वेळ कुठं असतो आपल्या घरी असतो. मग आपल्या घरामध्ये एखादा आरसा घ्यायचा त्या आरशासमोर उभं राहायचं आणि आरशामध्ये जो माणूस दिसतो ते शीटमध्ये बघून वाचायचं. आपण इकडून विचारायचं sin x तिकडून येणार cos x आपण इकडून म्हणायचं cos x तिकडून येणार मायनस sin x. ही एक पहिली टेक्निक तुम्ही वापरू शकता. दुसरी टेक्निक तुम्ही अशी वापरू शकता की आपल्याकडे जो पेज आहे तो जशी तुम्हाला आठवण झाली कोणत्या गोष्टीची मग आपल्याला जास्त आठवण कशाची असती मोबाईलची. मग मोबाईलची आठवण झाली किंवा मोबाईलला आपण हात लावत असेल तर आपण पहिली शीट वाचायची. sin x चा cos x चा मायनस sin x log x चा 1/x x² चा 2x. आणि काही लोकांना टायपिंगचा स्पीड खूप आहे. मग इकडून टाईप करायचं sin x चा डेरिव्हेटिव्ह मग तिकडून येणार cos x इकडून टाईप करायचं cos x तिकडून येणार मायनस sin x log x 1/x. अशा 3-4 टेक्निक वापरून तुम्ही काय करू शकता हे फॉर्म्युले परफेक्ट पाठ करू शकता. आणि फॉर्म्युले तुम्हाला आलेच पाहिजेत.
जोपर्यंत तुम्हाला फॉर्म्युले पाठ होत नाहीत तोपर्यंत डिफरन्शिएशन हा चॅप्टर पुढे जात नाही आणि तो लक्षात राहत नाही. डेरिव्हेटिव्ह असा चॅप्टर आहे मित्रांनो, एकदम सिंपल आहे. जर तुम्ही एकदा का तो सोडवायचा प्रयत्न केला तर पुढचे 5 सेकंडचे तुमचे जे 6-7 चॅप्टर आहेत ते तुम्हाला परफेक्ट येतील. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. या टेक्निक खूप महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला आल्या पाहिजेत, लक्षात आल्या पाहिजेत, पटकन आपल्याला सॉल्व करता आल्या पाहिजेत, लिहिता आल्या पाहिजेत. नेक्स्ट काय बघा मित्रांनो, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह समोर. मग आता रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये काय काय नेमकं तर आता सांगितलं आहे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. मग आता यातला पहिला रूल काय मित्रांनो बघा, ॲडिशन. इफ वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही देन डी वाय बाय डी एक्स. बोला तर डी वाय बाय डी एक्स किती होतं मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. सेकंड काय आहे मित्रांनो, सबट्रॅक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये काय येतं, इफ वाय इज इक्वल टू यू मायनस व्ही देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू किती येतं मित्रांनो, डी यू अपॉन डी एक्स मायनस डी व्ही अपॉन डी एक्स. म्हणजे रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये काय आहे, जसं फंक्शन दिलंय तुम्हाला इकडं, जसं फंक्शन दिलंय तुम्हाला तसं डायरेक्ट लिहायचं. ॲडिशनचा सिम्बॉल असेल तर ॲडिशन करायची, सबट्रॅक्शन सिम्बॉल असेल तर सबट्रॅक्शन करायची. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना समजा ॲडिशन आणि सबट्रॅक्शन लक्षात येतं. नंतर तिसरा काय रूल आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. इफ वाय इज इक्वल टू यू इंटू व्ही डॉट देन डी वाय बाय डी एक्स देन डी वाय बाय डी एक्स देन डी वाय बाय डी एक्स काय येतं मित्रांनो सांगा, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. म्हणजे यू इंटू व्ही रूलमध्ये काय बघा, पहिलं फंक्शन ॲज इट इज, पहिलं फंक्शन ॲज इट इज, नंतर दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज दॅन पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे यू इंटू व्ही. पहिलं ॲज इट इज, कसंही फंक्शन असू द्या, कसंही असू द्या, त्याचा पाय लांगडा जरी असेल तरी तसाच ठेवायचा तो ॲज इट इज, आणि मग दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. आणि याच्यामध्ये एक शेवटचा रूल आहे मित्रांनो, डिव्हिजन ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग डिव्हिजन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये काय असतं बघा, इफ वाय इज इक्वल टू यू अपॉन व्ही, इफ वाय इज इक्वल टू यू अपॉन व्ही देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येतं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही आपल्याला घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह घेतला आपण कशाचा, यू अपॉन व्ही, तर काय लिहायचं आहे, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर कॉमा व्ही नॉट इक्वल टू 0, कॉमा व्ही नॉट इक्वल टू 0. आता या 4 रूलपैकी 2 रूल एकदम सोपे आहेत. पहिले 2 रूल एकदम सोपे आहेत. स्टँडर्ड फॉर्म्युले जर तुम्हाला आले तर पहिल्या याच्यात काय करायचं, आपण घेतो ॲडिशन, नंतर सबट्रॅक्शन, दॅन मल्टिप्लिकेशन, दॅन डिव्हिजन. मग आपल्याला काय करायचं आहे, 4ही टेक्निक लक्षात ठेवायचे आहेत, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. हे काय आहेत, 4 रूल आहेत. डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्हचे असे 4 रूल आहेत. हे 4ही रूल फंक्शन वाईज आपल्याला लक्षात ठेवायचे. पहिला पॉईंट आहे आपला स्टँडर्ड फॉर्म्युले. दुसरा पॉईंट तुम्हाला आलं पाहिजे रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ह्या टेक्निक तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. मग फॉर्म्युले तुम्हाला पाठ झाले पाहिजेत, लक्षात आले पाहिजेत, ते लिहिता आले पाहिजेत पटकन, तरच आपल्याला ह्या टेक्निक सॉल्व करता येईल, लिहिता येईल. डेरिव्हेटिव्ह असा चॅप्टर आहे मित्रांनो, जर तुम्ही तो परफेक्ट केला, आता मी म्हणत नाही सगळ्यांनाच तो येतो परफेक्ट एकदम, पण ज्याची प्रॅक्टिस चांगली आहे, हे काय एखादं मॅजिक सायन्स नाही किंवा रॉकेट सायन्स नाही आहे की आज एखादा विद्यार्थी आला आणि लगेच मी त्याची तयारी केली आणि लगेच तो, तुम्हाला याचं कंटिन्युअसली तयारी करावी लागते.
सकाळी तुमच्या डोक्यात तेच असलं पाहिजे, दुपारी तुमच्या डोक्यात तेच असलं पाहिजे, संध्याकाळी पण तेच असलं पाहिजे. फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे, लक्षात ठेवायचे, प्रॅक्टिस करायची. बी द प्रॅक्टिस, बाय द प्रॅक्टिस, फॉर द प्रॅक्टिस. विदाऊट प्रॅक्टिस माणसाला या जगामध्ये काहीच येत नाही. माणसाने काम कसं करायचं, लहान बाळासारखं करायचं बघा. लहान बाळ एखाद्या वेळेस खाली पडलं का नाही, तर ते पहिले बघतं आजूबाजूला कोणी आहे का, आणि जर कोणी नसेल का नाही तर लगेच उठून पुढे चालायला लागतं. आणि जर आजूबाजूला कोणी असेल तर तो रडायला सुरू करतो. सेम तसंच करायचं. जोपर्यंत आपण बुक्स वाचत नाही, लक्षात येत नाही, आपलं कोणी बघत नाही, लगेच आपण काम करत राहायचं. विद्यार्थ्यांनी ते समजून घ्यायचं आहे कन्सेप्ट, तरच तुम्हाला टेक्निकली ते येत राहील. प्रत्येक माणसाचा माइंड एकदम चांगला असतो. त्याला डेव्हलप करण्यासाठी स्वतःची कला तुम्ही यूज केली पाहिजे. स्वतःची कला मी तुम्हाला फॉर्म्युले पाठांतर कसे करायचे त्याच्या टेक्निक सांगितल्या, आणि ते कालांतराने लक्षात राहिलं पाहिजे. तुमच्या स्टँडर्ड फॉर्म्युले कशी यूज करायचे डिफरन्शिएशनमध्ये ते आपल्या लक्षात आलं पाहिजेत, आपल्याला लिहिता आलं पाहिजेत. 3-4 टेक्निक, वेगवेगळ्या टेक्निक वापरायच्या प्रत्येकाने, आणि ज्याला पुढे जायचं का नाही त्यांनी काम करायचं. आणि जो पुढे जातोय का नाही तो स्वतः काम करतो, लक्ष देतो, सगळ्या गोष्टी टेक्निक लक्षात ठेवतो. डिफरन्शिएशन, डेरिव्हेटिव्ह ह्या ज्या टेक्निक आहेत ह्या आपल्याला वापरायच्या आहेत. मग पुढचे किती चॅप्टरची तयारी होणार तुमच्या? 7 चॅप्टरची. किती टक्के? 20-20%. फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर, थर्ड चॅप्टर, प्रत्येक वेळेस जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह यायला लागला तर तुमची तयारी किती होणार आहे? 20%. प्रत्येक चॅप्टरची तुमची तयारी होणार आहे. डेरिव्हेटिव्ह आपल्या लक्षात आलं पाहिजे. सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, कॉस एक्स, लॉग एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, ई रेस टू एक्स, कोसेक एक्स, क्वाट एक्स, 1/x, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स. म्हणजे जे असे स्टँडर्ड फॉर्म्युले ते आपल्याला आले पाहिजेत, लक्षात आले पाहिजेत, महत्त्वाचे आहेत एकदम, ते तुम्ही सॉल्व केले पाहिजेत. त्याच टेक्निक आपल्याला वापरायच्या, तेच आपल्याला लिहायचे, तर तुमच्या काय होईल? लक्षात येईल. आता काही विद्यार्थी सांगतच नाहीत, मग त्यांच्यासाठी आपल्याला एक नवीन टेक्निक वापरणे आहे की त्या विद्यार्थ्यांना सेपरेट त्यांचं पॉईंट व्ह्यू बघायचं आहे, कसं काम करतो, काय करतो, आणि त्यानुसार ते स्टँडर्ड फंक्शन्स किंवा स्टँडर्ड फॉर्म्युले. मग स्टँडर्ड फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, काय ठेवायचं ते काल सांगितलं मी तुम्हाला. सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो काय आहे? स्टँडर्ड फॉर्म्युले. मग स्टँडर्ड फॉर्म्युले किंवा स्टँडर्ड फंक्शन्स, मग तुम्हाला किती 17-18 जे फॉर्म्युले आहेत ते कंपल्सरी काय करणं आहे? पाठ करणं आहे गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला टेक्निक सांगितल्या कसे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, काय ठेवायचे. मग आता याच्यामध्ये काय होतं? अगोदरचं आपलं रूल्स ऑफ काय होतं सांगा पहिले? रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. बघा लक्ष द्या इकडे, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे माणसाचे जसे रूल आहेत तसे काय आहे त्याचे रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आहेत. मग आता रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये काय काय येतं? पहिले ॲडिशन. ॲडिशन हे सर्वांना माहिती आहे. ॲडिशन y इज इक्वल टू यू प्लस व्ही, देन dy/dx इज इक्वल टू du/dx प्लस dv/dx. सेकंड पॉईंट काय आहे? y इज इक्वल टू यू मायनस व्ही, देन dy/dx इज इक्वल टू du/dx मायनस dv/dx. म्हणजे पहिला रूल झाला ॲडिशनचा, दुसरा झाला सबट्रॅक्शनचा. म्हणजे आपली काय करायची? साधी सबट्रॅक्शन करायची. तिसरा y इज इक्वल टू यू इंटू व्ही. मग यू इंटू व्ही म्हणजे काय? दोघांचा गुणाकार, दोघांचं मल्टिप्लिकेशन. देन dy/dx इज इक्वल टू यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. आणि लास्टला काय? चौथा रूल काय आहे? यू अपॉन व्ही म्हणजे भागाकाराचा रूल आहे. तर इफ y इज इक्वल टू यू अपॉन व्ही, देन dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर, कॉमा व्ही नॉट इक्वल टू 0, कॉमा व्ही नॉट इक्वल टू 0. बघा आता लक्ष द्या इकडे सर्वांनी, आपलं काय दिलंय बघा. आता सिंपल फंक्शन आपण घेणार आहे. पहिले काय क्वेश्चन बघा आता सिंपल फंक्शनचा. समजा इफ क्वेश्चन काय दिलाय बघा सिंपल फंक्शनचा. तर आपल्याला लिहिणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन काय दिलेला आहे सिंपल फंक्शनचा बघा. इफ y इज इक्वल टू साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस लॉग एक्स, साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस लॉग एक्स ही व्हॅल्यू आपल्याला घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
तर ही व्हॅल्यू आपल्याला किती येईल बघा. फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. फाइंड काय करायचं आहे आपल्याला, dy बाय dx. फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. मग एक्झाम्पल जसं दिलं तसं आपल्याला लिहायचं आहे साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस लॉग एक्स. जसं एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला तसं लिहायचं सेम टू सेम. मग आता काय म्हणायचं इथं, हा शब्द आपल्याला कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह काय एक्स. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. मग आता 17-18 फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले सगळ्यांनी पाठ करायची, तोंड पाठ एकदम. मग जे विद्यार्थी समजा झोपूतून जरी उठले तुम्हाला फॉर्म्युले विचारले, साइन एक्सचा काय, कॉस एक्स, लॉग एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, ई रेस टू एक्स, कोसेक एक्स, कॉट एक्स, लॉग एक्स, 1/x. एकदम साधी पद्धत आहे. आता डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स लिहिला आपण. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. वायचा dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला. मग आपल्या डोळ्याने जर व्यवस्थित बघितलं तर प्रत्येकमध्ये ॲडिशनचा सिम्बॉल आहे. ॲडिशन म्हणजे बेरीज. पहिला रूल काय आपला ॲडिशनचाच. आता इथं महत्त्वाचं काम काय, फक्त आणि फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजेत. मग आता साइन एक्सचा आपण डायरेक्ट काय लिहिणार, कॉस एक्स. कॉस एक्सचा मायनस साइन एक्स आणि लॉग एक्सचा 1/x. दिस इज अ फायनल फॉर dy बाय dx. म्हणजे साधं फंक्शन आहे, याला नाव काय दिलं आपण, सिंपल फंक्शन्स. सिंपल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती आला, कॉस एक्स मायनस साइन एक्स प्लस 1/x लॉग एक्स. बरोबर. दुसरं एक्झाम्पल बघा. आता सिंपल क्वेश्चन्स पहिले आपल्याला सॉल्व्ह करायचे, म्हणजे जे आपल्याला पॅटर्नमध्ये येतात ते. मग आता याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल बघा. क्वेश्चन नंबर 2. इफ y इज इक्वल टू कोसेक एक्स मायनस क्वाट एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस 5. फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. म्हणजे dy बाय dx म्हणजे सिंगल डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग आता सेम क्वेश्चन लिहायचा परीक्षेमध्ये, पेपरमध्ये तेच लिहायचं असतं आपल्याला. दिलेला प्रश्न आपण ॲज इट इज लिहिला. y इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला, कोसेक एक्स मायनस क्वाट एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस 5 प्लस काय 5. मग ह्या गोष्टी आपण लिहायच्या, लक्षात ठेवायच्या. सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच सॉल्व्ह करता येतात, लक्षात येतात. y इज इक्वल टू काय आहे, कोसेक एक्स मायनस क्वाट एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस 5. याला आपण डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला गरजेचं आहे. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. वायचा dy बाय dx. कोसेक एक्सचा पुन्हा इथं डेरिव्हेटिव्ह लिहायचा, कोसेक एक्स. इथं लिहायचं कोसेक एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाट एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय ई रेस टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय 5. प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतला. एका ठिकाणी मायनस आहे, एका ठिकाणी प्लस आहे, म्हणजे मिक्स सुद्धा एक्झाम्पल येऊ शकतात. याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट कधी लिहिता येईल, ज्या वेळेस आपण फॉर्म्युले इमानदारीने प्रामाणिकपणे पाठ केले तर. एकदा का तुम्ही फॉर्म्युले पाठ केले तर पुढच्या 7 चॅप्टरचा 20% अभ्यास होतो, प्रत्येक चॅप्टरचा 20%. आता कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू क्वाट एक्स. मायनस कोसेक एक्स इंटू क्वाट एक्स मायनस क्वाट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. तुम्हाला विचारलं 50,000 रुपये 10,000 रुपये याचा डेरिव्हेटिव्ह किती होतो कॉन्स्टंटचा, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. सर्वांनी जर एकदम व्यवस्थित लक्ष दिलं तर लक्षात राहील ते मायनस कोसेक एक्स इंटू क्वाट एक्स. आता इथं मायनस आहे, मग इथं ब्रॅकेट टाकला. मग अगोदर जर मायनस असेल तर आपण काय टाकायचं,
ब्रॅकेट टाकायचा बघा, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स मायनस मायनस प्लस काय झालं कोसेक स्क्वेअर एक्स प्लस ई रेस टू एक्स. दिस इज अ फायनल फॉर dy बाय dx. दिस इज अ फायनल फॉर dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह आपल्याला दिलेला आहे तो आपण लिहायचा आहे, कंपल्सरी लक्षात ठेवायचा आहे. मग पहिले फॉर्म्युलेच किती आहेत? 17-18 जे फॉर्म्युले आहेत ते कायमस्वरूपी लक्षात राहतात. ट्रिग्नॉमेट्रीपेक्षा याचे फॉर्म्युले लक्षात राहायला सोपे आहेत. सिंपल क्वेश्चनचे एक्झाम्पल तुम्हाला सोडवता आले पाहिजेत, ते लक्षात आलं पाहिजेत, आपल्याला लिहिता आलं पाहिजेत. नेक्स्ट बघा, आता पुढचा एक फॉर्म्युला काय दिला आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ किती ए रेस टू एक्स. मग ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग ए. मग आता क्वेश्चन कसा येतो बघा, इफ वाय इज इक्वल टू 2 रेस टू एक्स 5 रेस टू एक्स प्लस 3 रेस टू एक्स प्लस ए रेस टू एक्स, फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. आता हा झाला फॉर्म्युला. फॉर्म्युला कसा आहे, ए ॲज इट इज, ए काय आहे ॲज इट इज आहे, रेस टू एक्स मग इज इक्वल टू ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग ए. मग एच्या जागेवर कोणती संख्या येऊ शकते? एखाद्याचं नाव अक्षय तर ए येऊ शकतं, किंवा पी येऊ शकतं, किंवा एखादा नंबर येऊ शकतो 2 3 4 5 6 कोणता बी. फॉर्म्युला कसा आहे, ए रेस टू एक्स ॲज इट इज ठेवायचं आणि त्याला मल्टिप्लाय काय करायचं लॉग ए. त्याला मल्टिप्लाय काय करायचं लॉग ए. फॉर्म्युला पाठ झालाय, ए रेस टू एक्स ॲज इट इज मल्टिप्लाय लॉग ए. आता आपल्याला काय करायचं बघा, y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन ॲज इट इज 2 रेस टू एक्स प्लस 5 रेस टू एक्स प्लस 3 रेस टू एक्स प्लस ए रेस टू एक्स. याला आपण काय करणार, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह काय एक्स. आता काय येईल, वायचा डेरिव्हेटिव्ह झाला dy बाय dx. पाठ झालाय का वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. मग आता dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह 2 रेस टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ किती 5 रेस टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा 3 रेस टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय ए रेस टू एक्स. सगळ्या ठिकाणी ॲडिशन आहे, सगळ्या ठिकाणी ॲडिशन आहे. मग ॲडिशन असल्यानंतर आपण काय केलं, डायरेक्ट सोडवायचा प्रयत्न करायचा. आता फॉर्म्युल्यानुसार याचं उत्तर किती येईल सांगा बरं पटकन. 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग 2 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग 2 प्लस 5 रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग 5 प्लस 3 रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग 3 आणि प्लस ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग ए. फॉर्म्युला लक्षात आला की सगळं सोडवता येतं. ए म्हणजे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट रेस टू एक्स मल्टिप्लाय ती व्हॅल्यू घ्यायची लॉग ए लॉग 2 काय जे असेल ते. मग याच्या जागेवर इथं एकदा 2 दिले, एकदा 5 दिले, एकदा 3 दिले, नंतर ए दिलं. तर ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग ए. ए रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग ए हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा एक, इफ वाय इज इक्वल टू कोसेक एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस 2 रेस टू एक्स प्लस रूट पाय, फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. फाइंड काय केलं dy बाय dx. बेसिक एक्झाम्पल, पुन्हा ॲडिशन आहे, तोच पॅटर्न आहे, तेच आपल्याला लिहायचं आहे. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय कोसेक एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ किती 2 रेस टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ किती रूट पाय. प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, राईट. इज इक्वल टू बोला आता कोसेक एक्सचा ज्याची सुरुवात सी अक्षराने झाली त्याचं उत्तर ऑलवेज निगेटिव्ह.
मायनसच सांगायचं. सुरुवात सी अक्षराने झाली आणि बऱ्याच लोकांना ABCD येतीच ना. 10वीला 35% जरी असेल त्याला सुद्धा ABCD येते. कोसेक एक्सचा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, राईट, प्लस ई रेस टू एक्स. बघा ना, जगातलं सगळ्यात सुखी फंक्शन आहे. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स सगळ्यात सुखी आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या तेच उत्तर येतं, इंटिग्रेशन घ्या तेच आन्सर येतं. ई रेस टू एक्स प्लस टू रेस टू एक्स, टू रेस टू एक्स, टू रेस टू एक्स इंटू लॉग 2 प्लस प्लस काय 0. रूट पाय काय आहे, कॉन्स्टंट आहे ना. रूट पाय काय आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट जगाच्या कान्याकोपऱ्यात कुठं पण जा, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. कीप इन माइंड, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याने 10 रुपयाची नोट जरी दाखवली का नाही तरी त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0च असतो. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. इथं काय लिहायचं बघा आता, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस टू रेस टू एक्स मल्टिप्लाय log 2. This is a dy by dx. This is a dy by dx. Differentiation. Derivative. Constantचा derivative always 0. Constantचा derivative always 0. ते लक्षात ठेवायचं आहे आपण. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. बघा सिंपल क्वेश्चन बघा पुन्हा. इफ y इज इक्वल टू साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस ए रेस टू ए, फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. आता आपण लिहिलं y इज इक्वल टू ॲज इट इज साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस ए रेस टू ए. आता याला आपल्याला डिफरन्शिएट लिहायचं. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ y दॅट इज dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय मित्रांनो, कॉस एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू ए, ए रेस टू ए. बोला साइन एक्सचा कॉस एक्स, कॉस एक्सचा मायनस साइन एक्स प्लस प्लस 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. कॉस एक्स मायनस साइन एक्स, कॉस एक्स मायनस साइन एक्स. आपल्याला फक्त साधे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. 16-17 फॉर्म्युले पाठ केले की तुमचं प्रत्येक चॅप्टरचं 20-20% काम होणार आहे. मी तुम्हाला दररोज सांगतोय. जे पाठ करत नाही त्यासाठी दररोज सांगावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं आपल्याला. dy बाय dx किती आलं, कॉस एक्स मायनस साइन एक्स. फॉर्म्युला आता इथं कोणता वापरलाय आपण, साइन एक्स कॉस एक्स. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. कॉन्स्टंट केचं उत्तर किती येतं, ऑलवेज 0. केचं उत्तर किती येतं, ऑलवेज 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पटकन आपल्याला लिहिता आलं पाहिजेत, पटकन आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. इफ y इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ई प्लस 2 रेस टू एक्स प्लस 2 रेस टू 4, फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. साधं फंक्शन एकदम. आपल्याला काय करायचं, डायरेक्ट दिलेलं एक्झाम्पल लिहून टाकायचं. आपण लिहिलं y इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ई प्लस 2 रेस टू एक्स प्लस 2 रेस टू 4. मग आपल्याला काय करायचं, याला डिफरन्शिएट करायचं विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. हा शब्द माणसाच्या लाईफमध्ये खूप गरजेचा आहे. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. मग वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx
इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय ई रेस टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय एक्स रेस टू ई प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय 2 रेस टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय 2 रेस टू 4 2 रेस टू 4 इज इक्वल टू बोला ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स. बघा आता इथं कोणता फॉर्म्युला यूज होतो बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन एन टाइम्स ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 काय होतं यूज इथं एक्स रेस टू एन मग एक्स रेस टू एनचा पहिलाच फॉर्म्युला आहे ना एन टाइम्स ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 एक्स रेस टू एन मग एनची व्हॅल्यू काय आहे इथं ई आहे ना मग मी कालच सांगितलंय हा एन कसाही असू द्या त्याचा पाय लंगडा असू द्या कसाही असू द्या आहे तसाच लिहायचा मग आहे तसा म्हणजे कसा इथं ई आहे मग आपण घ्यायचा काय ई एक्स रेस टू ई मायनस 1 आता ई मायनस 1ची वजाबाकी होत नाही म्हणून तसंच ठेवायचं त्याची होत नाही ना ईची व्हॅल्यू सगळ्याच लोकांना पाठ नाही मग ई एक्स रेस टू ई मायनस 1 प्लस 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 प्लस किती 0 कशामुळं 2 सुद्धा कॉन्स्टंट आहे आणि 4 सुद्धा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय करायचं आपल्याला ऑलवेज 0 लिहायचं असे बेसिक फंक्शन तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे सोडवता आले पाहिजेत ते लक्षात आलं पाहिजेत पटकन आपल्याला लिहिता आलं पाहिजे हा झाला ॲडिशनचा रूल ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बरोबर याच्यानंतर काय आहे बघा मल्टिप्लिकेशन रूल बघा आता सर्वांनी मल्टिप्लिकेशन रूल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन रूल काय मल्टिप्लिकेशनचा रूल इफ वाय इज इक्वल टू यू इंटू व्ही देन काय लिहायचं देन सांगा डिवाय बाय डी एक्स किती येतं लक्षात घ्या देन यू इंटू व्ही बोला यू इंटू व्ही देन डिवाय बाय डी एक्स बोला पहिलं फंक्शन ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन रूल काय मल्टिप्लिकेशन रूल पहिलं ॲज इट इज ठेवायचे कसे असू द्या पहिला काय करायचं ॲज इट इज घ्यायचा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह असं आपल्याला लिहायचं आहे आता याच्यावर क्वेश्चन बघा एक फेमस क्वेश्चन होतो प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये इफ वाय इज इक्वल टू एक्स लॉग एक्स इफ वाय इज इक्वल टू एक्स लॉग एक्स फाइंड डिवाय बाय डी एक्स फाइंड डिवाय बाय डी एक्स आपल्या डोळ्याने जर व्यवस्थित बघितलं तर आपले डोळे एकदम चांगले मित्रांनो एक्स लॉग एक्स एक्स कोणत्या प्रकारचं फंक्शन आहे अल्जेब्रिक आणि लॉग एक्स लॉगॅरिथमिक मग ज्याच्यामध्ये लॉग प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतात लॉगॅरिथमिक फंक्शन आहे म्हणजे आता हे कसं आहे वेगळे फंक्शन आहेत ना पेट्रोलच्या गाड्या वेगळ्या असतात डिझेलच्या गाड्या वेगळ्या असतात पण तुम्ही बघा पेट्रोल पंपवर आपण 3-4 वेळेस सांगतो त्याला पेट्रोलच टाकायचं बरं याच्यात ते लक्षात राहत नाही कधी कधी तसंच हे दोन फंक्शन काय झाले वेगवेगळे झाले एक अल्जेब्रिक आणि एक लॉगॅरिथमिक याचं आपलं काय करायचं आहे डिफरन्शिएशन घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बघा दिलेलं फंक्शन ॲज इट इज इफ वाय इज इक्वल टू एक्स लॉग एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय आहे मित्रांनो एक्स बघा लक्ष द्या इकडं डिवाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लॉग एक्स मग आता काय येईल सांगा काय रूल आहे
पहिलं ॲज इट इज, पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. इकडं समोर लक्ष द्या सर्वांनी. एक्स ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x प्लस लॉग एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. लॉग एक्स लॉग एक्स लॉग एक्स लॉग एक्स लॉग एक्स लॉग एक्सचा 1/x. काय कॅन्सल झालं? हा एक्स आणि एक्स कॅन्सल झाला. कशामुळं? देवाच्या कारणामुळं. कारण एक्स अपॉन एक्स आहे, तर एक्स इज गेटिंग कॅन्सल. मग इथं आलं 1 प्लस लॉग एक्स. मग सगळे विद्यार्थी सोन्यासारखेच असतील. आपला सोनाराने कान टोचला का बरोबर चेक करून घ्यायचा, तरच तुम्ही काम करायचे. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लॉग एक्स काय आहे? बोला. एक्स लॉग एक्स इज इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स. मग आता एक्स लॉग एक्स तर MCQ मध्ये पॅटर्न पाठ झाला पाहिजे आपला. MCQ एक्स लॉग एक्सचं किती आलं? 1 प्लस लॉग एक्स. एक्स प्लस लॉग एक्सचा किती आला? एक्स लॉग एक्सचा 1 प्लस लॉग एक्स. हा झाला u इंटू व्ही. पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. हे आपण लक्षात घ्यायचे, ते लक्षात ठेवायचं आपण.